अंगणवाडी सेविका ज्या आहेत त्यांचा खूप मोठा मानधनवाढीचा प्रश्न आहे. अधिवेशनात पण मांडला, पण तरी हे सरकार काही करायला तयार नाही आहे. अंगणवाडी सेविका गेले 1.5 महिना ह्या अंगणवाडीला कुलूप ठोकून आहेत, पण सरकारला काही पडलं नाही आहे. जरी मुलांना शिक्षण मिळालं नाही किंवा जरी मुलं वाऱ्यावर राहिलीत किंवा ह्या महिला जरी वाऱ्यावर राहिल्या तरी सरकारला काही पडलं नाही आहे. हा आपल्या देशाचा, महाराष्ट्राचा कणा आहे अंगणवाडी सेविका, आणि त्यांच्याकडे एवढ्या मोठ्या पद्धतीत दुर्लक्षित जर होत असेल तर ह्या सरकारचं म्हणजे त्यांना निगरगट बोलावं का काय बोलावं हा प्रश्न माझ्या मनात येतो. तुम्ही महिलांकडे जर दुर्लक्षित करत असाल, महिलांवर अत्याचार करत असाल आणि ह्या महिलांचं जर मानधन वाढ करत नसाल, पण इतर गोष्टीत सत्ता कशी ठेवायची, एका रात्रीत सत्ता कशी खेचून आणायची, 50 खोक्यांचा वापर कसा करून लोकांवर दबाव कसा आणायचा ह्यावरच जास्त लक्ष केंद्रित करतात. पण जे आपले शेतकरी असतील, महिला असतील, अंगणवाडी सेविका असतील, त्यांचे जे तळागाळातले प्रश्न आहेत हे सरकार सोडवताना दिसत नाही आहे. हे फक्त काही ठराविक लोकांचं, ठेकेदारांचं सरकार आहे, आणि जे तळागाळातले जे खरं कष्ट करणारी ह्या महिला आहेत, मग इलेक्शनच्या वेळेस ह्यांची ड्युटी करून घेतात, पण ह्यांचे जेव्हा विषय होतात तेव्हा त्यांच्याकडे दुर्लक्षित केलं असतं. त्यासाठी आजचा मेळावा सावित्रीबाईंच्या जयंतीनिमित्त आज आहेच, पण ह्यापुढे ह्यांचं आंदोलन अजून तीव्र होणार आहे आणि आम्ही सगळे या महिलांच्या सोबत शेवटपर्यंत आहोत. मोटर वाहनांचा संप चालू होता, काल मागा जरी घेतला गेला तरी नवीन कायद्याला विरोध होतोय. जे कायदे सरकार आणण्याचा प्रयत्न करतात त्या प्रत्येकाला नागरिकांकडून विरोध होतोय. तुम्ही कशा पद्धतीने? कारण का हे सगळे जे कायदे आहेत ते ड्रकोनियन आहेत, ते एका ठराविक लोकांनाच मदत करण्याचे हे कायदे आहेत. आणि जर मला सांगा, सर्वसामान्यांकडून जर विरोध होत असेल तर तरी हे कायद्यांची जबरदस्ती करायची काय गरज आहे का? निवडणुकांपूर्वी बरंच काही कटकारस्थान करायचा प्रयत्न करतायत. त्यांना घाई झाली आहे आणि ती घाई का झाली मला कळत नाही. मोठं कांड करण्याची पण शक्यता आहे, लोकांना इमोशनल करण्याची शक्यता आहे, लोकांमध्ये फूट पाडण्याची शक्यता आहे, पोलरायझेशन मोठ्या पद्धतीत करण्याचा हे कटकारस्थान करत आहेत. म्हणून लोकांनी सावध राहावं एवढंच मी एप्रिलला हे उद्घाटन होऊ शकलं असतं, पण मोदीजींना एवढी घाई काय आहे हे उद्घाटन करायची? आपलं श्रद्धास्थान आहे, पण एवढी घाई का? 17 एप्रिलला एवढ्या मोठ्या प्रमाणात तुम्ही हे साजरं करून घेऊ शकता, पण एवढी घाई त्यांना पडले कारण का? त्यांना इलेक्शन पुरतीच हा शो करायचा आहे, बाकी ह्याच्यामागे काही नाही. नाहीतर अजून मंदिराचं बांधकाम पण पूर्ण झालं नाही आहे, मग थोडंसं थांबा ना 17 तारखेपर्यंत. पण मुँह में राम. महायुतीची आज पत्रकार परिषद झाली आणि त्यांचा असा दावा आहे तिन्ही पक्षांचा की आम्ही 45 जागा ज्या आहेत त्या लोकसभेच्या आहेत जिंकू. काय नक्की? 100% महाविकास आघाडी. बरेच सर्वेज पण हे सांगतायत की लोक ह्या सरकारला, महाराष्ट्रात खोके सरकारला एवढी थकले आहेत. महाविकास आघाडी एकत्रित राहील, एकत्रित लढेल आणि नक्की महाविकास आघाडी ह्या सत्ताधारींपेक्षा जास्त जागा लोकसभेत पण आणि विधानसभेत पण तुम्हाला जिंकताना दिसेल. महायुतीचा दावा असा आहे, म्हणजे भाजप आणि शिंदे सरकार आणि अजित पवारांचं, की आम्ही 45+ जागा जिंकू. नाही, मी महाविकास आघाडीचं म्हणत होती की आम्ही सर्वात जास्त, त्यांच्यापेक्षा जास्त आम्ही या ठिकाणी सीट्स 100% जिंकणार आहोत. कारण का आमचा एकच विरोधक आहे आणि तो म्हणजे धर्म, जात पातवर मतांची विभागणी करणारा जो पक्ष आहे भाजप, आणि त्यांच्यासोबत जेवढे खोकेधारक आहेत त्या सगळ्यांच्या विरोधात आम्ही एकत्रित इंडिया अलायन्स किंवा महाविकास आघाडी लढणार आहोत. आणि तुम्हाला दिसेल महाराष्ट्रामध्ये लोकसभेत आणि विधानसभेत येणाऱ्या निवडणुकीत महाविकास आघाडी बाजी. तुमच्या विरोधकांना कुठं बघता तुम्ही लोकसभा या सगळ्या निवडणुकांच्या रंगणामध्ये? त्यांच्या किती जागा येतील असं वाटतं तुम्हाला? कारण एक विरोधक चांगला तोच असतो ज्यांना समोरच्याची ताकद त्यांना माहीत असू शकते. सोलापूरसाठी तुम्ही संपूर्ण महाराष्ट्रात ते कुठं असतं? आता मी म्हणाली, महाराष्ट्रात विरोधक आमचा एकमेव फक्त भाजप आहे आणि त्यांच्या विरोधात लढणं ही आमची स्ट्रॅटेजी असणार आहे. आज लोक पण वैतागले. तुम्ही बघता अंगणवाडी चळवळ, एवढी मोठी चळवळ आहे आपल्या महाराष्ट्रात, ते सगळे त्यांच्या विरोधात जाते. तर महाराष्ट्रामध्ये यश महाविकास आघाडीला. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.